नमस्कार, मी मंजू भागानगरे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून मराठा समाज बांधव हा आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे आणि हा लढा मनोज जरांगे पाटील हे देत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता अनेक वेळा आंदोलन केली, मोर्चे काढली, अनेक वेळा उपोषण केली, निवेदनं दिली, मात्र आजही त्यांच्या या लढ्याला यश आलेलं नाहीये। त्यामुळे आता पुन्हा एकदा आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता उभे राहिलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी जिल्हाभरात शांतता रॅली काढतायत। आता शांतता रॅलीच्या माध्यमातून ते आता आपल्याला आरक्षण मिळावं अशी मागणी करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणजे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज अहमदनगर शहरात शांतता रॅली, जनजागृती आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अहमदनगर शहरातील चौपाटी कारंजा या ठिकाणी पुण्याहून आज मनोज जरांगे पाटील हे अहमदनगर शहरात शांतता रॅली काढण्यासाठी येणार आहे आणि पुण्यातून ते अहमदनगर शहरातील केडगाव भागातून नगर शहरात ते दाखल होणार आहेत। केडगाव मधून ते अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक असेल, तसेच कायनेटिक चौकानंतर ते अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। त्यानंतर तिथून पुढे ते मार्केट यार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहे। तिथून पुढे पुन्हा माळीवाड्यात जाऊन ते पंचपीर चावडी, तख्ती दरवाजा, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखोंड, चितळे रोड, चौपाटी कारंजा येथे त्यांची शांतता रॅली काढण्यात येणार आहे। या मार्गावरून काढण्यात आलेल्या शांतता रॅलीचं चौपाटी कारंजा या ठिकाणी आता रॅलीची समारोप होणार आहे। या चौपाटी कारंजा भागामध्ये मंडप वगैरे टाकलेला आहे। इथे आता पोवाडा सादर केला जातोय। त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतोय की नगर शहरातील मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर एकदम शांतता सुखसुखाट पाहायला मिळते। रस्ते मोकळे झालेले आहे। आज शाळांना देखील अहमदनगर शहरामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाने देखील मोठा तगडा बंदोबस्त चौकात केलेला आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या या स्वागतासाठी अहमदनगर शहरात जय्यत तयारी मराठा समाज बांधवांनी केलेली आहे। मराठा समाज बांधवांकडून या ठिकाणी या रॅलीमध्ये 25 ते 30 हजाराहून जास्त मराठा समर्थक, मराठा समाज बांधव सहभागी होणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकताय की कशा पद्धतीने इथे तयारी करण्यात आलेली आहे। जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आता सर्वच जण सज्ज झालेले आहे। अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटील यांनी आता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता शांततेच्या मार्गाने हे आपलं आंदोलन केलेलं आहे। त्यासाठी ते आता अहमदनगर शहरात आलेले आहेत। ते महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये फिरत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच त्यांची प्रमुख मागणी आहे। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन, मोर्चे, उपोषण करतायत आणि आज शांतता रॅलीच्या माध्यमातून ते आपला लढा देत आहेत। खरं तर आता मनोज जरांगे पाटील यांना हा लढा किती दिवस द्यावा लागेल, शासन त्यांची मागणी कधी मान्य करेल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। जर्नलिस्ट जाहिद शेख सह मी मंजू भागानगरे, न्यूज टुडे 24 अहमदनगर।